कुठं ग अरे हे बघा कसले बघा नुसते मळे मासे गुतले होते मित्रांनो नुसते मळे बघा एकदम जाळ झाला मित्रांनो मस्त घे चल उतरून घेतलं बघा मित्रांनो एक नंबर असं आणि अशी काय लागली वाढून द्यायला तर चला बऱ्याच दिवस झालं मित्रांनो इंद्रायणी नदीला आलो नव्हतो आपल्या फेवरेट ठिकाणी बघा इकडं आशिकाने लास्ट टाइमला इथं मस्त मासे पकडलेले तर जाळी घेऊन आलो छोट्या माशांची मळे माशांची मस्तपैकी मासे पकडूयात मित्रांनो कारण की या साईडला ना भरपूर मासे भेटतात आणि पाणीसुद्धा मागे बघा सगळं दगडी उघडी पडल्यात एकदम पाणी कमी झालं त्याच्यामुळे मासेसुद्धा भेटतील असं वाटतंय चला मस्तपैकी मासे पकडूयात आणि मस्त इथंच नदीच्या कडेला रेसिपी बनवूयात तर आशिका बघा जाळी घेऊन आले आपले इथे ना बसायला जागले नाही आहे मित्रांनो व्यवस्थित कारण की लास्ट टाईमला आपण मस्त आपण ते पाल ठोकलं होतं इथं तर ना मासे इथं पकडूयात आणि इकडे वरती मस्त झाड होतं त्या झाडांखाली जाऊन रेसिपी बनवूयात तर आले पोरं बघा इथं खेळायला लागले तर पाणी एकदमच बघा कमी झालं आहे फार इकडून जाळी टाकता येतील ह्या दगडींला वगैरे ना मळे मासे असतील मित्रांनो मळेच मासे पकडायचे आहेत आज आपल्याला स्पेशल बाकी दुसरे भेटतील ते भेटतील हा ना नेमकं ऊन झालं आता एकदम ऊन झालं आहे उन्हामध्येच पहिलं तर आहे ना आपण जाळी टाकून घेऊ मित्रांनो जाळं सोडून येतो मी बघू कसं काय मासे भेटत आहेत का जर पहिल्यांदाच जर भरपूर भेटले तर मग त्याचीच रेसिपी बनवू किती भेटत आहेत आता टाकून बघितल्यावरच कळेल कारण की बरेच दिवस झालं आता महिना होऊन गेला आपण इकडे आलो नव्हतो कपडे घ्या चेंज करून तुम्ही बुट्टे येतात अंडे बघा दुसरे तर हे बघा पाणी पण बरंच कमी झालं होतं आम्हाला असं वाटलं होतं की पाणी वाढलं असेल पण पाणी काय वाढलेलं नाही आहे पोरं आले की लगेच खेळायला सुरुवात करते त्यांची तयारी चालू झाली तर मी काय टाकणार नाही जाळा बघू आता हे टाकतील पहिल्यांदा जर लईच मासे लागायला लागले तर मग मी पण टाकून मासे पकडणार आहे बरेच जाळे आणलेत आपण तर हे बघा कोणतं टाकताय हो तुम्ही हे बघा हे चालले तर जाळा टाकायला बघू एकदा सीझन एकदम संपत आला एखाद्या वेळे ना जाळ्यांचा माशांचा हा शेवटचा व्हिडिओ असेल आपला कारण की आता पाऊस चालू आला की जाळ्याचे मासे बंद होतील मग चढणीचे मासे वगैरे चालू होतील तर बघा आता मध्ये आलो इकडं थोडं मध्ये पाणी होतं तिथून इकडे मध्ये बघे आलं तर इथं जाळा टाकूयात इथं मळे मासे आहेत ना मध्ये असे दगडांना वगैरे असू शकतात तर इथं टाकूयात बघू काय होते का शिकार बरंच खोल आहे हो पुढं तिकडच्या साईडला जाणार का पार हा ठीक आहे हे बघा गेले तेच टाकताय जाळं भरपूर लांब जाळ आहे त्याच्यामुळं वाहत असेल पाणी तिथून चला फायनली टाकून तर झालेलं आहे अजून आहे ना एक जाळं कसं इकडं हा बघा ना तुम्हाला जसं वाटतंय तसं टाका एक तर जाळं टाकलं मित्रांनो एक जाळं असं टाकलं पण आहे ना असं माशांची काय हालचाल जास्त दिसत नाही कदाचित पाणी जास्त कमी झालं ना त्याच्यामुळे खोल पाण्याला पण मासे जातात तरी बघू असं इकडून एक जाळं टाकू म्हणजे मग आहे ना जरी इकडचे मासे जर असं पळाले तरी ते पण अडकतील आता दुसरा पण जाळं टाकायला घेतलंय त्यांनी एक तर आपलं टाकून झालंय बघा किती मोठं जाळ आहे हे पूर्ण असं राऊंड बसलेले जाळ्याने हे बघा आणि आता एक दुसरं टाकताय मासे तर म्हणताय पाहायला वगैरे लागत नाही जाळा टाकायला गेलो तर बघूया आता जाळा काढल्यावरच कळलं आहे की ना पाण्यात आले कारण की लईच मासे हालताना दिसतात पुढं आणा ते थोडे हालतात ना दाखवते मित्रांनो एकदम मासे गुतले जास्त वाटतंय कारण का सगळं हा एकदम वळवळ करायला लागलं ना तर असे कसं आहे ना पाण्यामध्ये घुसले हे बघा पाण्यामध्ये आले अरे पायात गुतलाय ना जाळा पायात गुतलाय वडत चालाय तिकडून गुतलाय हा ते निघाला चप्पल घालून यायची काचा बिचा असतात माहिती का अशा वेळेला बघ बरं कर बरं तिथं काय होतंय गोवाच राहत आहेत नाही का व्यवस्थित हां ते इथंच हालत होतं मध्ये असंच साप बरं जपून जरा कर बरोबर अरे लय मोठे
आयुष्य अरे लय बरं नको करू. अरे बघा कसले आहेत नुसते मळे आहेत मित्रांनो. हा हे बघा नुसते मळे गुतलेत एक नंबर. हा मग ते लय लय सपाट केला काय वर निघून जाय ना बोल नको काढू. बघू बघा कसला मोठे बघा एक नंबर. मी तर का आज येणार नव्हते पाण्यामध्ये, यांना म्हटलं होतं मी की तुम्हीच पकडा, पण ना फायनली मित्रांनो इतके मासे गुतलेत ना जायला तर बस रे बस. आणि जिथं पाहावं तिथं नुसतं हालतानी दिसतंय जाळा. हे बघा पूर्ण असं आहे ना जाळा हालतानी दिसतोय. खूपच मासे असे वाढत आहेत आणि एकदम मोठे मोठे असे मुळे मासे गुतलेले आहेत सगळे. जिकडे पाहावं तिकडे ना सगळे अशी वळ झाले मित्रांनो. बघा हे बघा इथं किती अरे इकडे मोठा मासा उतल्या वाटते का असे का मोठा मासे का काय लय फास्ट वळत आहे खाली. मोठे का काय काय माहीत नाही रे. हे बघ काय झालं हा ना इथं इथं वाढतंय बघा कसलं वाढतंय बघा मित्रांनो इथं. हे बघा आणि ना सगळं जाळं असं हलतं. मला असं वाटतं मित्रांनो बरेच दिवस नाही या साईडला कोणी माशांना आलं नसणार आहे, त्याच्यामुळे ना एकदम फ्री मासे फिरत होते आणि तेवढं जाळं टाकलं त्याच्यामुळं गुतले वाटते लई मासे. तर ना काढल्यावरती मजा येणार आहे. एकदम जबरदस्त मासे गुतलेत. नाही निघणार आहे का तुझे थोडा वेळ बाहेर बसू आणि मग काढूयात म्हणजे जरा शांत झाले अजून मग मासे इकडे तिकडे नाही का झाले ना लय गुतलेत ना. बारीक पिल्लं बघा किती पिल्लं दिसत आहेत बारीक बारीक. इकडे तर अयो साप पण गुतलाय. साप गुतलाय अरे नाही नाही साप नव्हता ग हे होता ना वांबट होता ग. हा निघून गेला रे. पक्क मोठा वांबट होता माहिती का निघून गेलं. इथं बघा इथं मित्रांनो दाखवतो तुम्हाला असले डेंजर मळे गुतलेत ना. केव्हा वाटलेत बघा ते मळे एकदम जबरदस्त. आता काढलं ना की लय मजा येणार आहे. काय रे हृदय पोहायला जायचे नको ना बाळा पाणी इथं लय पाण्यामध्ये दगडात हृदयला आला का त्याला लागत आहे लगेच पोहायला. ए बाबा तू जाळ्यापासून बाजूला हो ना मासं तर अडकू दे जाळ्यामध्ये. हा तुझ्या पायापाशी आलेत पाया पडायला तुझ्या काय तू सर बाजूला हो तिथून. काय दाखव का दाखव बरं मला खोटंच वाटत आहे. पाण्यामध्ये जाऊन उभी राहिली बाई डायरेक्ट कुठं का हो रे भार येतो. इकडं सुद्धा बघा मित्रांनो इकडं सुद्धा बघा दिसतोय तर पाण्यामध्ये. अरे बरं बाजूला धुव ना तू. इकडं सुद्धा जाळं टाकलंय मित्रांनो. याच्यात बघितलं याच्यातलं सुद्धा बघितलं नाही. बारीक ना बापरे बारीक मासे तुम्ही मित्रांनो बघा कसले होतं रे. इथं कसले जमा झाले बघा. हे बघा कसले मासे जमा झाले. हा खरं खरं हा 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 हे इकडल्या साईडला पण एकलंय मोठा मळे ग. काढ बरं. अरे कसले बघा एक नंबर. हा जाळ टाकल्यापासून आहे ना जसं हालचाल करायला लागले तसंच पाण्यामध्ये येऊन थांबलंय. तर आपण 5 मिनिटं अजून बाहेर जाऊन थांबू आणि नंतर अजून 5 मिनिटांनी असं पाणी शांत करून देऊ नंतर मग जाळ काढू. हा तर चला आता आहे ना मित्रांनो बाहेर नेतो अशी का ओढून. ती एकतर तिला सांगितलं म्हटलं मासं दाखवायला येत तिथंच उभे राहिले ते मासे अडकायचे नाही अशा नाही. थोडं बाहेर जाऊ आणि मग वाट बघत बसू म्हणजे मग आहे ना मासे लागतील. मित्रांनो आशिकाला बाहेर काढून आणलंय पाय पकड. माहिती का हा पाय सगळे दगडात असे चिकट झाले हा 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 आणि असं पाय म्हणून वाटतच नाही. चप्पल असली ना माणूस कसं पण पाय टाकेल. हा ना चप्पल आणायची अशी का अशा वेळेला आपल्याला पाण्यात जायला लागत चप्पल आहे. आणली ना मोठ्या याची. हा ना ती मोठ्या टाचायचं चप्पल थोडी ना जमणार आहे. तर चला मित्रांनो एक 10 मिनटं वाट बघूयात आता आणि मग मस्तपैकी जाळं काढूयात. येऊ का मी थांबा 1 मिनिट. मी जाळं काढायला लागलो होतो पण आशिकाला काय आवरं ना मित्रांनो. हे ते आले आता पाण्यामध्ये म्हणते मी काढते जाळं कारण की मासेच एवढे गुतलेत ना की जबरदस्त. तर इकडचं जाळं आहे ना याच्यात काय बघितलंच नाही अजून की मासे अडकलेत नाही अडकले. त्याला ना आपण मी नंतर काढतो. आधी आशिका इकडचं काढायला लागले ते दाखवतो तुम्हाला. तर बघा वर कर बरं अशा का तिथं लय मासे तर कडलच एकदम वर कर थोडं. हे बघा हे बघा कसले बघा नुसते मळे मासे गुतले होते मित्रांनो नुसते मळे बघा. नाद म्हणजे ना तू बाहेर काढलं ना डायरेक्ट असं येड रे डायरेक्ट असले मळे आहेत बघा.
तिकडं पिलू तिकडं खोल आहे, तिकडं कसं काढणार मग? तू जाशील भिजू ना की मग. असे का बरोबर शिकले बरं का आता जाळा काढायला. बरोबर. हा आता बरंच सारखं जाते ना त्याच्यामुळं. थांब बरं का अडकल पिलू बरं का माग. थांब मी काढू का? निघालं हो रे तिथं मुळे माझं दगडी खाली घुसला असेल का त्याच्यामुळं का नाही. पटकन काढून घेऊन येतो साठी. हा म्हणजे ना एवढी मजा आली ना मित्रांनो की बस रे बस. म्हणजे सुरुवातीलाच असलं डायरेक्ट जाळं टाकलं आणि डायरेक्ट सगळीकडं नाही असं ते वरचं जे जाळ्याच्या वरचं तरंगायचं ते हालायला लागलं ना एकदमच मजा आली ते बघायलाच का कशी का एकदम मस्त. काय हे बघा बरं. काय साप आहे? मला साप नाही वाटत आहे. हा मला हे वाटत आहे वांब वाटत आहे. कुठं ग? अरे वांब आहे वांब आहे. वांब आहे ना. हा वाम आहे बघा मित्रांनो. वाम अडकले डायरेक्ट इकडं. कसली मोठी आहे बघा. अशी का घाबरलेली बघा. जाळ टाकून पळायला लागलेली आणि एकदम मोठी आहे मित्रांनो बघा. एक नंबर. काय हात नाही लावत इकडचं काढतो नाही तर अडकलंय बरं का. हा निघालं बघ. वाटतंय सगळ्यात जास्त माशांना इथं पुढं गुतलं तर. हा कारण की इकडं खोल होतं ना मग खोलीमध्ये एखाद्या वेळेस जास्त नाही का अडकले असणार तर. हा येतं की हे बघा इकडं बघा वर झालंय थोडंसं. कसलं जाऊ बाबा डेंजर. ते तिकडं तर बघा कसलं वाढतंय. या साईडला इकडे खोल होतं. इथं जास्त वर करून नाही दाखवता येणार मित्रांनो. मगाशी दाखवलं तुम्हाला मी पण इथं ना मला वाटतं सगळ्यात जास्त मासे. हां इकडे जास्त मासे गुतले असणार होतं कारण की खोल पाण्यामध्ये जास्त मासे फिरतात ना त्याच्यामुळं. आता ना डायरेक्ट बाहेर काढून घेतो जाळं आणि मग तुम्हाला दाखवतो. तुफान मासे गुतलेत. व्यवस्थित काढीत आण. वर उचलू नको पाण्यातूनच घे व्यवस्थित. हां घे उचलून घे. अरे अडकला का? मागं अडकला. अडकून नको देऊ. ते ना लई दगडी होत्या ना त्याच्यामुळं मागं अडकत आहे मित्रांनो. तरी पण बघा. अरे हे बघा पडले. मी म्हटलो ना मित्रांनो हे बघा हे असं होत आहे जर आहे ना. आयुष्यपत काय गुतलंय मित्रांनो बघा. तुम्हाला मी म्हणत होतो मगाशीपासून की ना मासे असे तुफान मासे अडकले डायरेक्ट. आणि सगळेत ना डायरेक्ट मळे एकदम मोठे मळे आहेत. वाम सुद्धा मळे सुद्धा. आता झटक बरं खाली पडायला लागले बघ. खाली पडतायत बघ बघा. अरे बापरे एकदमच जबरदस्त ना बघा. खाली सुद्धा पडले मित्रांनो. केवढले मळे बघा. अरे काय नाद झालंय डायरेक्ट. बापरे आयुष्यभर. आता आहे ना काढून घेतो मित्रांनो मासे कारण की ना लय वेळ लागणार आहे. असले नुसते मोठे मळे आहेत सगळे. आता काढून घेऊ कारण की एवढे मासे एकाच वेळी गुतलेत की बस रे बस. चला आता सगळे काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो की मासे किती आहेत. सगळे भेटले ते बघा. आईच्या हातातून ते जाळ असं टाकलाय. ते मासे एवढे लागलेले की म्हणून ते डायरेक्ट एवढं जड झालं म्हणून आईचा हात दुखायला लागलेला. आणि पप्पा आहे ना ते पप्पा ते चिलापी छोटे मासे आहे ना ते खाता येते नाही म्हणून फेकून दिलेत. फक्त आपल्याला मळे मासे घ्यायचेत. जाळा वाळून गेला का पिलू? मग तू हे केलं कसलं मोठं मळे बघा ना. केवळ कसलं आहे बघा. कसलं मोठे मळे. सगळी साईज तशीच आहे. हे बघा हे चिलापी आहेत ना मित्रांनो. बारीक चिलापीची पिलत नाही. हे तर काय आपण खाणार नाही. याच्यामध्ये हा लय काटे राहतात आणि हे ना जिवंत होतात. सगळे असे टाकून द्यायचे लगेच जिवंत होतात. ते निघून जातात सगळे चिलापीचे आहेत ना. आणि म्हणजे हे खाण्याजोगे आहेत मित्रांनो. हे बघा हे पण हे आपण घेणारच नाही. टाकले आणि कसं हे करू सुटले बघा. पप्पाला वाटलं काय मी आलाय पप्पा. इथं एक वाम आहे रे. बघ इकडे एक वाम आहे. दोन आहेत का? आणि दुसरी तर इकडे आहे ना. ही खाली मित्रांनो. परी सोडून दे की. इथं वाम फेकले पप्पाने. लय मोठी वाम लागली इथं. डायरेक्ट सेम सापच का ना. मागच थोडस
कसे वाम बघा. आणि फायनली बघा किती मासे गुतलेत ते. आणि हृदयाला लावले ना कढई आणायला आणि पाणी आणायला गेलं आणि 24 नाही ये इथं कढईला टाकते. आणि हे गेलं आपलं दुसरा. किती वेळ झालं जाळ टाकून परत थांबून एवढा वेळ लागला नसेल एवढं मासे काढायला वेळ लागलाय आपल्याला मित्रांनो. आणि वाळून गेलेत पूर्ण बघा. आता परत भिजायला गेलं तर आता ते एक जाळा राहिलाय तेवढंच आपण काढणार आहे आणि त्याच्यात बघणार आहे किती मासे लागणार आहे आणि ते काढून आपण रेसिपी बनवणार आहे. कारण आता बास करणार आहे आपल्याला खूप म्हणजे खूपच मासे भेटलेले तर. पोरांनी बघा इथं काय जमा केलंय शिंपले जमा केले तर आले पण जाळ्या काढून. अहो थांबा ना मी येतो ते म्हणून. अयो कसले मासे तर ते मच्छी थांबा थांबा मला येऊ द्या. मोठे मासे आहेत ना लय मोठे मोठे मळे येतं. आणि बारीक हे जे जाळे ना केवढे तो हे जे जाळे आहे ना हे थोडं बारीक माशांचे तरी पण सगळे मोठे मोठेच मासे लागले त्याला तरी. बघा परी भरून घ्यायला लागले मासे. कडे झालं ग बरं शिव झालं ना त्याच्यामध्ये वाम बघा मी आता सोडतो बघा याच्यामध्ये कशी जीवन घाबरली कसे तरफड्या लागले उलटी बिलटी होईल तेच ना एकदम ऍक्टिव्ह होतात लगेच का नाही रे. दोन्ही जाळे काढून झाले तर. आणि हे बघा पूर्ण कढाई भरली आपली मळे माशाने. आणि एक पण वेगळा नाही फक्त त्याच्यामध्ये ना 2 वांब येतात बाकी सगळे असे आणि चांगल्या चांगल्या साईजचे आहेत ना मळे मासे येतात आणि एकदम भारी. आणि ना एकदाच टाकले तरी पण बघाय ना पूर्ण कढाई भरली आपली. बाबा तुम्हाला भीती नाही वाटत? हे टाकून दिले मला म्हणजे भीती नाही वाटत. निघाली का उडाली ती तिचे ना वर काटा असतो असं वर वरच्या साईडनी ना हा काट आहे ना हा लागत ते घसरविते का. तर आता आहे ना मित्रांनो मस्त काम झालंय आपलं. मस्त आता साफ करून घेऊया तिथूनच आणि एखाद्या सावलीच्या ठिकाणी जाऊ आणि तिथं रेसिपी बनवूयात. तर सगळे मासे आहेत ना आता बराच वेळ लागणार आहे यांना साफ करायला. इकडे आमचे बघा मासे लागले ते साफ करायला. आणि मित्रांनो हे बघा खेकडेत ना दिवसा उकरून खोदून हे बघा पकडायला लागले तर खूप सारे लोक आहेत बघा 3-4 जण. आणि ना ते अशी दगडे वगैरे उचकून जिथं आपलं बिळ भेटलं तिथं ना खोदून खेकडे पकडतायत. टाका ना मासा जवळ टाका. हा ते काय वा कसा गेला घेऊन तोंडामध्ये. आता दुसरा त्याचा शेपट. अयो किती आले. हो नका आपल्याला नाही ते तर बसू पण देणार नाही. कशी ना एकच कावळ्याला खायला टाकले आणि बघा सगळे असेत ना आमच्या भूतीने येऊन बसले तर. काय हो चला ना आता आपल्यालाच नेतील उचलून. आणि येत ना मित्रांनो कमी पेक्षा कमी मासे साफ केले तर. आणि हे बघा एवढे मासे आहेत ना साफ करायचे एवढे नाही आता डायरेक्ट घरी नेऊ आहेत मित्रांनो. बरेच लय केलेले आपण आणि हे सगळे साफ केलेत. याचे आतडी वगैरे काढून आहे ना सगळे मस्त बघा साफ केले तर वरचे खोले वगैरे काढून. तरी एवढ्याचा कालवण आपल्याला भरपूर होणार आहे. चला बघा तिकडे गाडी लावली आणि इकडे आलो बघा दुसऱ्या साईडला जरा थोडं वरती. इथं मस्त सावले मित्रांनो. मस्त भेंडीचं झाड आहे. चला इथं एक नंबर सावले मित्रांनो बघा मस्त पैकी त्याच्या काठी. इथं बसूयात. कपडे वगैरे चेंज केले आम्ही असे काय नाही काय आणले नाही. बाकी हृदय ना आम्ही कपडे चेंज केले मस्तपैकी. हृदय ते पोहिले वगैरे मस्त पाण्यामध्ये. आणि आता इथं रेसिपी बनवूयात. तर इथंच बघा चूल बनवली खोडा बसेच. आणि असे काय गेले फाटी आणायला. हे बाबा एवढे मोठे मोठे तिचं काय हे होणार आहे का? हां अख्खा स्वयंपाक ना पाणी तापल. एवढं मोठं लाकूड आणलं आहे. चला आणले अशी का ना थोडीशी फाट्या. आता पेटवून घेऊयात. चूल पेटवून घेऊयात. कढई ठेवून बघितली त्याच्यावर बसते. तर आज आपण आहे ना चपात्या वगैरे घरूनच बनवून आणलं. फक्त आपल्याला इथं कालवण बनवायचे. तर मासे पण एकदम मोठे मोठे मळेत ना सगळे असे अंड्यांवरचे ते साफ करून घेतलेत. बाकी आता इथं चूल पेटूयात मस्त कालवण बनवूयात. ए येडी मधीच कायला टाकी सुटली आधीच पेटवून चूल तिला. तर अशी काय तिकडं चूल पेटली मित्रांनो. आणि आता ना आपण चांगल्या पाण्याने मासे व्यवस्थित धुवून घेऊयात.
झालं झालं. तर आशिकाने तिकडे चूल सुद्धा पेटवली. काय चटका बसला हं? कढया ठेवून घेतल्या आता आपण रेसिपी करून घेऊ. एकदम जाळ झाला मित्रांनो मस्त. हा, घे चल बनव. मस्त मासे साफ करून आणि घेऊयात आपण रेसिपी करून. तेल टाकून घेते. तर सुरुवातीला ना मित्रांनो आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये थोडी ग्रेव्ही बनवून घेऊयात. तर आशिकाने आहे ना घरूनच कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर याचं वाटण करून आणले. तर ते बघा आधी टाकून घेते आशिका त्याच्यामध्ये. हे बघा सगळं वाटण आहे मित्रांनो कांद्याचं ते आता टाकून घेतलं. तर ते आता चांगलं तळून देऊया थोडं लाल होतपर्यंत. मळ्या माशामध्ये ना थोडं वाटण करून टाकलं ना तरी पण ना एकदम भारी रसा होतो. दशी लोटून सकाळी ना आम्ही लवकर आलो होतो. लवकर म्हणजे जेवणाच्या आधीच आलो होतो आणि स्वयंपाक करून घेऊन आले. ते बघा भाजी करून घेऊन आले. चपात्या भात पण आणला होता आणि हे बघा मटकीन बटाटा घरी बनवून आणलेली. पण मित्रांनो जसे मासे बघितले ना जाळ्याला एवढं लागलेले भूक पण नाही लागली. तर आता आपण ना ही भाजी अशीच घरी नेणार आहे. आता फक्त आपण मळ्या माशाची भाजी करून जेवण करणार आहे. मसाल्याची तर ग्रेव्ही बघा मस्तपैकी आपल्या मसाल्याला कलर आलाय असं एकदम भाजून घेतलंय. आणि आता आपण हे सुके मसाले टाकून घेणार आहे. हा टाकते आधी मिरची पावडर घरचीच आहे घरीच बनवलेली आहे. धना पावडर आहे. गरम मसाले कांदा लसूण मसाला टाकलाय थोडासा. तर आता आहे ना एकत्र हलवून घेऊ. हां तर सगळे मसाले मित्रांनो टाकलेत. आता थोडा वेळ हे करून देऊयात शिजून देऊयात ते. हे बघा कसं आता रंग आला बघा मसाले टाकल्यावरती. आपण आज आहे ना त्या ग्रेव्ही मध्येच मासे टाकून घेणार आहे आणि थोडंसं हलवून थोडंसं पाहिजे तेवढा आपल्याला रस्सा बनवणार आहे. तर मासे घेते टाकून. सगळे असेच ना मोठे मोठे मासे त्याच्यामुळे ना बरोबर चटका लागत आहे का बाई. मस्तपैकी बघा मित्रांनो मासे टाकून घेतलेत. आता थोडे मसाला लावून घेऊयात त्याला व्यवस्थित. एकदम हलक्या हाताने ना नुसतं उलटा पालटा करून घ्यायचं. हे बघा हे आपण ना खालून घेणार आहे सगळं व्यवस्थित मसाला लागेल असं. आणि वरून आपण थोडंसं पाणी होतो बघा एक नंबर असं पाणी टाकून घेते याचे का. पाणी टाकलंय. हा अजून थोडंसं टाक. तर हे बघा मस्तपैकी आता मसाले टाकून पाणी वगैरे टाकले त्याच्यामध्ये हलवून घेतले थोडे. आता चांगले शिजून देऊयात थोड्या वेळ. असं का झाकण ठेवून घेते. आता एक 10 मिनटामध्ये मासे शिजतील मित्रांनो. मळे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही पण आहे ना एकदम टेस्टी होतात. तर चला आता 10 मिनटं वाट बघूयात. मस्त आता वातावरण पण एकदम मस्त झालं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे खरं तर पाऊस नाही आला पाहिजे फक्त. बाकी आता शिजून देऊयात आणि जेवण करूयात. कसं काय एवढं पॅक बसले झाकण ते. बघा मस्त एक नंबर असं कालवण झालं आहे मित्रांनो. आणि बघा मासेसुद्धा एकदम सणसणीत राहिले. तर कितीले पाणी टाकलेलं बघा आता आटलंही चांगलं एकदम मासे राहिले तर मस्त. तर चला आता आहे ना जेवायला घेऊयात मित्रांनो. खूपच भूक लागली सकाळपासून अजिबात काय खाल्लं नव्हतं. तर उतरून घेतलं बघा मित्रांनो एक नंबर असं. आणि अशी का लागली वाढून द्यायला. थोडेच वाढे बाबा एवढे खाणार आहे का. आज नुसते खायचे नुसते मस्त वेगळे बघा. ए भात येडू भात बनवला नाही आज. भात नाही कसले होतो बघ ना एक नंबर वाढले त्या ठिकाणी सगळ्यांना. वाढून घेतलंय बघा मस्तपैकी. जेवण करून घेऊयात. कसलं काय रे मला हे बघा कसलं मस्तपैकी मळे मासे सगळे वाढून घेतले तर एक नंबर. तर चला आता जेवण करून घेऊयात. कसे अंड्याचे गाबळे बघ. आणि एकदम मी सांगितलं होतं की एकदम अंड्यांवरती आलेत मासे आणि मस्तपैकी अंडे बघा.
एकच नंबर असतं ना. खूपच छान म्हशीचं कालवण होतं मित्रांनो. थोडं जरी मसाला टाकला तरी एक नंबर. सगळे लागले जेवायला. परू घे ना चपाती. मी पण इकडे वाढून घेतले आणि बघा एकदम असे मासे एकदम सणसणीत राहिले बघा. अजिबात मासे असे विरघळलेले नाहीयेत. आपण रस्सा बनवलाय तरी पण. असं झालंय बघ. आणि किती मासेत म्हणजे नाही का अंडेत बघा. डायरेक्ट गावळे बघा अंडे मस्त भरलेले आहेत. एक नंबर. एक नंबर झालं का नाही. मस्त पैकी जेवण करून घेऊयात मित्रांनो. एकच नंबर झाले. चला मस्तपैकी जेवण वगैरे झालं मित्रांनो आणि आता निघालोय घरी. तर एक नंबर काम झालं आज. अजिबात असं अपेक्षा नव्हती मासं लागतील तरी पण सगळं काय आपल्याला भेटलं. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.